ओके. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. आय एम ऑडिबल. आवाज येतोय मला सगळ्यांना? येस मॅम. सर सांगा मग दीक्षा, लास्ट लेक्चरला आपण कोणता टॉपिक स्टार्ट केला होता? मॅम डीमक्स ट्री पाहिले होते डीमक्स ट्री आणि एन्कोडर आणि डिकोडर सुरू केलं. आणि डिकोडर स्टार्ट केलं होतं. डिकोडर हा पॉइंट आपला कम्प्लीट झालेला आहे, बरोबर? येस मॅम. आता इनकोडरला पॉइंटला स्टार्ट करूया. बघा, डिकोडरचं थोडंसं घेऊया आणि नंतर मग इनकोडरला स्टार्ट करूया. तुम्हाला स्क्रीन विजिबल आहे का सांगा थोडं. एकच मिनिट, स्क्रीन मी प्रेझेंट करते. जस्ट वेट फॉर 1 minute. ओके. हा पॉइंट आपला स्टार्ट केला होता डिकोडर. डिकोडर म्हणजे काय असतं, ह्याच्यामध्ये n नंबर इनपुट्स असतात आणि m नंबर जे असतात ते आपल्याला आउटपुट्स मिळतात. म्हणजे 2:4 डिकोडर हे सगळं आपण बघितलं होतं. आता नेक्स्ट पॉइंट आहे इनकोडर. बघा, स्क्रीन विजिबल आहे. त्याच्यामध्ये इनकोडर जो पॉइंट आहे त्याच्यामध्ये काय करायचं, इनकोडर हा वर्क ऍज अ इनवर्स ऑफ डिकोडर. म्हणजे डिकोडर जसा वर्क करतो त्याच्या अपोजिट किंवा त्याच्या इनवर्स मध्ये इनकोडर वर्क करत असतो. आता इनकोडर मध्ये कसं असतंय, इनपुट हे मॅक्सिमम इनपुट 2m लाईन्स असतात आणि आउटपुट हे n आउटपुट असतात. त्याला आपण काय म्हणू शकतो, बघा, n हे आउटपुट्स असतात आणि 2n हे इनपुट्स असतात. म्हणजे जेवढे इनपुट आहे त्याच्या रेस टू पॉवर मध्ये आपल्याला इनपुट असतात. जसं डीमक्स होतं आणि मक्स होतं तसंच ते अपोजिट आहे. म्हणजे 4:2 इनकोडर. म्हणजे 4:2 इनकोडर मीन्स 2 आहे. 2 मीन्स इनपुट्स आणि 2 मीन्स काय आहे, इनपुट्स आणि दिस इज द आउटपुट्स. सॉरी, 2 हे काय आहे, इनपुट्स मीन्स आउटपुट्स n आणि 4 इज अ इनपुट्स मीन्स 4. 2:n म्हणजे 2:n किती आहे ना, 2:2 मीन्स 4. 4 एज अ इनपुट्स आणि 2 एज अ आउटपुट्स. म्हणजे बघा इथं 4 काय इनपुट्स केले, y3, y2 and y1 and y0. this is nothing but the inputs and 2 as the outputs a1 आणि a0. this is nothing but the outputs. आता त्याच्याप्रमाणे इथं ब्लॉक डायग्राम कशी येणार, सिम्पली y3, y2, y1 आणि y0 y1 आणि a1 आणि a0. this is considered as a1 आणि a0. आता इथे बघा तुम्हाला काय करायचंय, हे डिपेंड, हे जे हे असते म्हणजे इनकोडर हे जे असते ते प्रायोरिटी बेसिसवर वर्क करत असते. म्हणजे जर समजा तुमचा हाय इनपुट असेल, एका ठिकाणी जर तुमचं हाय असेल तर त्याला कन्सिडर ऍज अ हाय प्रायोरिटी अँड देन सेकंड इज अ लो प्रायोरिटी असं असते. तर बघा, फर्स्ट मी काय करते, y1, y2, y0 आणि y1. जर समजा y0 हा 1 असेल तर y0 मीन्स 0 व्हॅल्यू ही आपल्याला देतो. y0 0 कळते. y0 1 असेल तर आपल्याला आउटपुटला काय देतं, 0 0 देतं. y1 म्हणजे 1 ही y1 ही व्हॅल्यू 1 आहे म्हणून 1 हे आपल्याला ऍज अ आउटपुट देतं, 0 1. कळते. सेम सिमिलरली y2 इज अ 1 असेल तर काय होणार, मग आपल्याला ऑब्विसली आउटपुटला 1 आणि 0 मिळणार. 1 0 मीन्स नथिंग बट द 2, बरोबर का. तसं सिमिलरली y3 म्हणजे त्याला 1 दिलं तर काय येणार, हाय दिल्यामुळं 1 आणि 1 येणार. कळतंय. यस, समजते का. जसं आपण इनपुट देतोय ऍक्टिव्हली बायनरी कोड आपल्याला जनरेट होतोय. यस, म्हणजे डिकोडर म्हणजे काय, आवाज तुमचा क्लिअर नाही आला. काय म्हणजे ज्याला आपलं 1 येते म्हणजे हाय आउटपुट येते त्याच्या ब्रेक होतो.
ओके बघा बघा जिथं आपल्याला आउटपुट हे म्हणजे जे आपले इनपुट आहे त्याच्या रिस्पेक्टिव्ह कोडाला आउटपुट जे जो बरोबर 1 असेल किंवा 0 1 2 3 असे इनपुट्स असतील त्या रिस्पेक्टिव्ह 1 जर असेल म्हणजे हाय असेल तर त्याचा रिस्पेक्टिव्ह बाय मिळणार कळतंय म्हणजे तुम्ही 5 ला केलं असेल तर बाय 5 जर 1 असेल तर त्याला आपल्याला मिळताना आउटपुट हे 1 0 1 असं मिळणार समजते म्हणजे रिस्पेक्टिव्ह बायनरी कोड आपल्याला जनरेट होतो आउटपुटला इनकोडर मध्ये समजते डिकोडर मध्ये कसं सीन होतं मग तेव्हा पण 0 असेल तर 0 यायचं आणि 1 असेल तर 1 तसं डिकोडरला नाहीये का अपोजिट आहे ना म्हणजे जर तुम्ही 1 ला 0 केला 1 केला असेल म्हणजे y0 ला जर 1 केला असेल तर त्याच्या रिस्पेक्टिव्ह बायनरी कोड आपल्याला जनरेट होणार जसं इथं बघा डिकोडर दाखवते डिकोडर मध्ये कसं आहे बघा इथे काय आहे 0 0 आहे म्हणून आपल्याला आउटपुट काय येते 0 0 0 1 म्हणजे y0 ला 1 येते तसंच फक्त अपोजिट काय आहे y1 ला 1 दिले म्हणून इथे काय येते 0 0 येते समजतंय म्हणजे अपोजिट रिव्हर्स वर्क करतोय कन्सिडर करा रिव्हर्स वर्क करतोय रिव्हर्स वर्क करतोय म्हणजे सेम जसं दिलं होतं तसंच ते फक्त जे इनपुट आहे ते आउटपुटला येते ना आउटपुट आहे ते इनपुटला येते डिकोडर आणि इनकोडर अपोजिट टू द सॉरी इनवर्स आहेत एकमेकांची वाईस वर्सा ओके समजलं का हे परत एकदा सांगता का ट्रूथ टेबल शॉर्ट मध्ये शॉर्ट मध्ये असं येतं जेव्हा तुम्ही y1 y2 y3 y2 म्हणजे रिस्पेक्टिव्ह y1 y2 y3 याला जर तुम्ही हाय करत असाल त्याच्या रिस्पेक्टिव्ह जो बायनरी कोड आहे तो आपल्याला आउटपुटला मिळतो म्हणजे आता y0 ला 1 केलं म्हणून आपल्याला आउटपुटला 0 चा बायनरी कोड आपल्याला मिळतो म्हणजे 0 0 y1 ला 1 केलं त्यामुळे आपल्याला आउटपुटला बायनरी कोड 1 चा बायनरी कोड मिळतो आपण काय केलं दॅट्स वाय 2 जे आहे बायनरी कोड मिळतो त्यानंतर y3 हा 1 आहे म्हणून आउटपुटला हे त्याचा रिस्पेक्टिव्ह कोड मिळतो कळतंय यस समजलं का Yes, ma'am. ओके मग त्याच्यावरून इक्वेशन काढायचं बघा A1 जे आहे A1 च्या इथं 1 जिथे जिथे आहे ते इक्वेशन कन्सिडर करायचे आणि त्याच्या करस्पॉन्डिंग रोला बघायचं करस्पॉन्डिंग रोला काय आहे जिथे 1 आहे तिथे ते इक्वेशन फक्त घ्यायचं म्हणजे बघा A1 चं असेल तर हे इक्वेशन आणि हे इक्वेशन म्हणजे y2 प्लस y3 म्हणजे y3 प्लस y2 हे नथिंग बट द A1 चे इक्वेशन तसंच इथं y हे आणि हे काय करायचे त्याच्या करस्पॉन्डिंग रोला बघायचं त्याची करस्पॉन्डिंग रो काय आहे इथे आणि इथे आहे ओके जरा मोठं करते म्हणजे इथे हे काय करतो आपण सिम्पली करस्पॉन्डिंग त्याच्या रो मध्ये जिथे 1 आले ते त्याचं इनपुट जे आहे ते ऍज इट इज देतो म्हणजे इथे येणार y3 आणि y1 a0 इज इक्वल टू y3 y2 आणि a1 इज a0 इज इक्वल टू y3 प्लस y1 कळतंय यस Yes, ma'am. समजलं फक्त करस्पॉन्डिंग वन्स कन्सिडर करायचं का कन्सिडर करायचं ह्याच्यामध्ये हायेस्ट प्रायोरिटीला जास्त महत्व दिलं जातं इनकोडर आणि डिकोडर मध्ये हायेस्ट प्रायोरिटी म्हणजे ज्याचा ऍक्टिव्ह हाय असेल त्यालाच ते हायेस्ट प्रायोरिटी मध्ये म्हणजे ते कन्सिडर केलं जातं 1 हे कन्सिडर केलं जातं जास्त 0 हे कन्सिडर केलं जात नाही इनकोडर आणि डिकोडर मग त्याच्यावरून डायग्राम कशी येणार a0 इज इक्वल टू y3 प्लस y1 आणि a1 इज इक्वल टू y3 आणि y2 झालं मॅम ते A1 ला y3 प्लस y2 कसं लिहिलं सांगतो A1 कुठे आहे इथे आहे A1 काय आहे हे आपण इनकोडर आणि डिकोडर मध्ये जेव्हा 1 असते तेच कन्सिडर करतो आता इथे एक 1 आहे आणि इथे एक 1 आहे ओके मग त्याच्या करस्पॉन्डिंग रोला काय आहे बघायचं जिथे 1 असेल तिथे ग्रीन तिथं म्हणजे तिथे अंडरलाईन करायची आणि त्याच्या करस्पॉन्डिंग इथं आहे म्हणजे y2 आणि y3 हे आपण लिहायचे तसंच A0 च्या करस्पॉन्डिंग A ला जिथे 1 आहे तिथे काय केलंय मी सिम्पली रेड तिथे बघा सगळंच होते की सिलेक्ट म्हणजे इथे 1 आहे आणि इथे एक 1 आहे ओके मी काय करते त्याच्या करस्पॉन्डिंगला इथे 1 दिलाय आणि त्याच्या करस्पॉन्डिंगला इथे एक 1 आहे मग ते जे रो आहेत करस्पॉन्डिंग
म्हणजे A1 आहे ना Yes. तिथे फक्त Y2 लाच हे 1 आहे मॅम, Y3 ला 0 आहे ना. इथं A1 आहे, इथं A0 आहे. A1 कुठे आहे बघा ना, इथं आहे, Y2 आहे, इथे Y3 आहे. मग मी काय लिहिले A1 Y3 प्लस Y2 आणि A0 ला काय लिहिले Y1 आणि Y3. ते Y2 आणि Y3 लिहायचं का तसंच लिहायचं? हा तसंच ऍज इट इज लिहायचं. जिथं 1 असेल तेव्हा करस्पॉन्डिंग कॉलम बघायचा आणि तो तिथं फुटअप करायचं. यस कळालंय? हे इनकोडर आणि डिकोडर कशासाठी युज केले जातात? जे तुमचे बायनरी सिग्नल्स असतात किंवा एका जर समजा एखादा फॉर्मॅट असेल बायनरीचा, तो दुसऱ्या अनदर बायनरी फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण इनकोडर आणि डिकोडर युज करतो. म्हणजे TDM म्हणू शकता. TDM मीन्स टाइम डिव्हिजन मल्टिप्लेक्सर जो असतो त्याच्यामध्ये हा जो असतो इनकोडर हा स्टार्टिंग पॉइंटला केला जातो आणि जो डिकोडर आहे तो एंडिंग पॉइंट असा. ओके. ते कम्युनिकेशन मध्ये जेव्हा आपण करतो एका डेस्टिनेशन पासून दुसरीकडे जाताना डिजिटल टू डिजिटल कन्व्हर्जन होतं ते त्याच्यामध्ये इनकोडर आणि डिकोडर केलं जातं. कळतंय? यस काय आलंय का हे? Shall I go for next point? Yes, tell me, shall I go for next point? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. तर काय नेक्स्ट पॉइंट आहे? ऑक्टल टू बायनरी डिकोडर. आता ऑक्टल म्हणजे किती? 8 बरोबर. बायनरी मीन्स किती? 2 म्हणू शकतो. आता मला सांगा ऑक्टल बायनरी मध्ये कन्वर्जन करताना आपल्याला किती बिट्स पाहिजेत बायनरीचे? ऑब्विसली 3 बरोबर का? म्हणजे 2 2 2 0 2 1 2 3 मीन्स 3 पाहिजे. म्हणजे आपण इनकोडर इथे किती करायचा? 8 ऍज अ इनपुट्स पाहिजे आणि आउटपुटला किती पाहिजे? 3 पाहिजे बरोबर का? म्हणजे 8 ऍज टू 3 डी इनकोडर पाहिजे असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. किंवा इनकोडर हा 3 आहे मग 3च रेस टू 2 3 म्हणजेच किती येतं? 8 म्हणजे 8 इनपुट आहेत. 8 इनपुट वरून आपण काय केलं? आउटपुट आपल्याला मिळणार A0 A1 आणि A2. कळतंय का? म्हणजे फक्त काय करायचे ऑक्टल जे आहेत नंबर्स ते आपण ऍज अ इनपुट म्हणून घ्यायचे आणि आपल्याला करस्पॉन्डिंग त्याचे बायनरी आपल्याला मिळणार. एवढंच फक्त याच्यामध्ये आहे. कळतंय? इनपुट काय देतो आपण? ऑक्टल नंबर्स देतो. ऑक्टल नंबर दिल्यानंतर करस्पॉन्डिंग जो बायनरी नंबर आहेत ते आपल्याला मिळणार. यस समजले? आता Y0 Y1 Y2 Y3 Y4 Y5 Y6 आणि Y7 हे आपल्याला इनपुट्स म्हणून असणार आणि आउटपुट्स म्हणून A0 A1 आणि A2 असणार. तसंच बघा सिमिलर जसं पहिल्या ह्याच्यात केलं होतं तसंच Y0 1 कन्सिडर केला तर आपल्याला काय मिळतंय? 0 मिळतंय. Y1 कन्सिडर केला तर 1 मिळतंय. Y2 कन्सिडर केला तर 2 मिळतंय इन अ बायनरी फॉर्म. Y3 केला तर 3 मिळतं नंबर. 4 केला तर 4 मिळते. 5 केला तर 5, 6 केला तर 6 आणि 7 केला तर 7. सिंपल जसं आपण जसं पहिलं केलं होतं तसंच. कळतंय? येस मॅम समजते. हा मग आता ह्याच्यावरून A2 कसं काढणार मला सांगा चला सगळे. 1 आहे इथे इथे आणि इथे आणि इथे म्हणजे 4 आहे. मग मला सांगा आउट काय येणार इक्वेशन? Y2 इज इक्वल टू Y4 प्लस Y5 प्लस Y6 प्लस Y7 बरोबर. गुड. आणि Y1 कसं येणार मग सांगा मला? दिस इज कॉलम Y2 प्लस Y3 लास्ट Y6 Y7. परत एकदा सांगता का? बुलियन डबल सांगा. नक्की कोणते एलिमेंट सिलेक्ट करायचे ते सांगा. आवाज येत नाहीये तुमचा. काय केलंय सिम्पली त्याचे हे काढलेले आहेत इक्वेशन. तुमचा आवाज येत नव्हता परत एकदा मॅम सांगता. रिपीट करा. आवाज ब्रेक होतोय. मग ठीक आहे. A2 कसं केलं मग आपण? हे करस्पॉन्डिंग त्याचे हे घेतले बरोबर का? 1 घेतला. हे ह्याचा हा ह्याचा हा. आता मला सांगा A2 इज इक्वल टू काय येणार? Y4 Y5 Y6 प्लस Y7. दिस इज नथिंग बट द A2. A1 इज इक्वल टू A Y2 Y3 Y6 Y6 प्लस Y7.
7. A0 is equal to काय येणार y1 y1 plus y3 plus y Y5 5 6 and 7 y7 Y7 म्हणजेच काय येणार इथं y1 y3 y5 y7 म्हणजे क्रॉस लाईन घ्यायची आहे ना. हा क्रॉस लाईन घ्यायची. बघा इथं मग हे काय केलंय सिम्पली जसे इक्वेशन आहेत तसे मी काय केलंय फक्त अरेंज केलंय. ओके y3 y1 y3 y5 बघा आणि y7. ओके तसं सिमिलर इथं खाली फक्त डायग्राम ड्रॉ केलं. इथं एवढंच फक्त आहे. कळालं का इथपर्यंत? येस मॅम. आता बघा इनकोडर मध्ये काही थोडेसे नॉर्मल जे आहेत ते त्याचे काही ड्रॉबॅक्स असतील किंवा त्याच्यामध्ये कसं होतंय की 0 कन्सिडर आपण करत नाही बरोबर की नाही. म्हणून आपण त्याच्यावर प्रायोरिटी इनकोडर काढलेला आहे म्हणजे हाय टू लो जाण्यासाठी. कळतंय? म्हणजे कसं होतंय नॉर्मल ह्याच्यामध्ये आपण 1 कन्सिडर करतोय पण ते आपला ड्रॉबॅक आहे का कारण काही कधी कधी आपण सिग्नल जर 0 दिला असेल तर तिथं म्हणजे कन्सिडरच होणार नाही. त्यासाठी आपण प्रायोरिटी इनकोडर काढतो. आता प्रायोरिटी इनकोडर मध्ये काय केलं जातं ज्याची हायेस्ट प्रायोरिटी आहे ती पहिल्यांदा घेतलं जातं. म्हणजे आता बघा 3 कसं लिहितो आपण बायनरी मध्ये 1 1 लिहितो बरोबर की नाही. 0 कसं लिहितो 0 0. 0 0 त्याच्यामध्ये 0 जो आहे म्हणजे y0 जो आहे तो लोएस्ट प्रायोरिटी आहे आणि y1 हा हायेस्ट प्रायोरिटी आहे. मग ते प्रायोरिटीनुसार आउटपुट हे आपलं चेंज होते. ते बघूया आता कसं. इक्वेशन बघा डायरेक्ट मी त्याचं काय करते 4 to 2 प्रायोरिटी इनकोडर आहे म्हणजे 2 काय असणार आहेत हे आउटपुट्स असणार आहेत आणि 4 इज अ इनपुट असणार आहे म्हणजे y0 y1 y2 आणि y3. देन बघा इथं काय येणार आहे 1 आहे म्हणून 0 0 1 आहे म्हणून 0 1. मग त्यावेळेस काय होणार इथं प्रायोरिटी बेसिस मध्ये काय होणार जेव्हा तुम्ही 1 हे दिलं म्हणजे y1 हे काय आहे 1 आहे तेव्हा त्याची लोएस्ट प्रायोरिटी काय करणार अप्लाय डोंट केअर कंडिशन अप्लाय करणार. कळतंय? त्याच्यानंतरचीच बरं का त्याच्या आधीची जी आहे ती 0 कन्सिडर करणार कारण वरून 0 आले म्हणून जे त्याचा लोएस्ट प्रायोरिटी आहे ती काय करणार डोंट केअर कंडिशन अप्लाय होणार. त्यामुळे आपल्याला आउटपुट काय मिळणार 0 आणि 1. तसा सिमिलरली काय होणार y2 इज इक्वल टू काय होणार 1. त्याच्या आधीचे 2 लोएस्ट प्रायोरिटी तिथे काय होणार डोंट केअर कंडिशन अप्लाय होणार. आन्सर आपल्याला काय मिळणार 1 आणि 0 म्हणजे बायनरी सेम असे मिळणार फक्त हा डोंट केअर कंडिशन इथं ऍड होते. मग 1 हे काय होणार 1 आणि इथं काय येणार डोंट केअर कंडिशन अप्लाय होणार. समजते? यस. मॅम एकदा रिपीट करता का? म्हणजे लोएस्ट प्रायोरिटीला डोंट केअर कंडिशन अप्लाय करायची ना. प्रायोरिटीला डोंट केअर कंडिशन अप्लाय करायची कारण तिथं काय असू शकतं 0 पण असू शकते किंवा 1 पण असू शकतं त्यामुळे ते कन्सिडर करायचं नाही आणि डोंट केअर कंडिशन अप्लाय करायची. आणि आपल्याला आउटपुट मिळताना हे नॉर्मल जसं मिळत होतं इनपुट तसंच ते मिळतं. म्हणजे जर तुम्ही 1 ला दिलं असेल तर तुम्हाला बायनरी कोड काय मिळतो 1 मिळतो. 2 दिले असेल तर 2 बायनरी कोड मिळतो. 3 ला दिलं असेल तर 3 बायनरी कोड मिळतो. कळतंय? फक्त जी लोएस्ट प्रायोरिटी आहे त्याला डोंट केअर कंडिशन अप्लाय होते. मॅम 1 मिळापर्यंतच ना फक्त पण? हा फक्त 1 मिळापर्यंत. आता हे कशावरून केलंय ट्रुथ टेबल सिम्पली याच्यावरून केलंय. ओके याच्यावरून केलंय मग a इज इक्वल टू काय येणार आन्सर विल बी बघा a इज इक्वल टू काय येणार ह्याचा आणि हे म्हणजे दिस इज a1 इज इक्वल टू y3 प्लस y2. के मॅपिंग यूज केलं तरीही तसंच येणार त्यामुळे मी डायरेक्टली पुटअप करते a1 इज इक्वल टू y3 प्लस y2 आणि a0 इज इक्वल टू काय येणार y3 प्लस y1 इंटू y बार. आता हे कसं का कारण काय इथे काय आहे 0 आहे म्हणून. ओके हे यात 0 पण कन्सिडर होणार पण नॉर्मल ह्याच्यामध्ये होतंय का नाही होते. कळतंय? दिस इज द ड्रॉबॅक ऑफ नॉर्मल इनकोडर. आता हे ओव्हरकम करण्यासाठी आपण काय केले प्रायोरिटी इनकोडर काढले. त्याच्यामध्ये काय A0 चं इक्वेशन सांगा ना फक्त एकदा. बघा A0 चं इक्वेशन कसं आहे तर हे 0 पण कन्सिडर होणार आणि हे 1 पण कन्सिडर होणार. कळतंय? कारण इकडे काय आहे डोंट केअर कंडिशन आहे त्यामुळे ह्या सोडून द्यायच्या. राहिलं काय आहे हे 1 सॉरी कुठे गेला A0 दिस इज A0 आणि
डिसीज. ओके, त्याच्यानंतर बघा हे काय होणार मग y3 प्लस y2 बार इंटू y1 हे झालं. त्याच्यानंतर काय येणार सिम्पली y3 येणार. ओके, तर त्याच्यानंतर मधून काय होणार प्लस प्लस y3 प्लस y बार y2 बार प्लस y1 हे फक्त इथं राहणार. हे ते दाखवलं तुम्हाला ते के मॅपिंग. y2 बार का लिहिलंय? लक्ष द्या इथं दाखवते. इथं बघा हे फक्त मी काय केलंय ट्रूथ टेबल केलंय के मॅपिंग मध्ये. आता इथं रिकामा जे आहे तिथं काही कन्सिडर केलंय, तिथं डोंट केअर कंडिशन अप्लाय होते. ओके, आणि 0 कन्सिडर केले. फक्त मी काय केलंय 1 1 जिथं आहे तिथं मी लिहिलंय. तर बघा हेच एक केलं ऑप्शन. मग कसं येणार या दोन्ही मधून कॉमन काय निघतंय y3 निघतंय. बरोबर, हे 0 0 एकमेकांना कॅन्सल होत. आता हे दोन केले टॉप आणि बॉटम, या दोन्ही मधून कॉमन काय निघतंय y बार y2 बार. बरोबर, y2 बार निघते आणि या दोन्ही मधून कॉमन काय निघतंय y1. ते फक्त मी सिम्पली इथं लिहिले. युजिंग इथं के मॅपिंग दाखवलंय तुम्हाला, त्याच्यावरून ते काढायचं. आता ते के मॅपिंग कसं घेतलंय तर हे y0 y2 y3 याच्यावरून आपण हे के मॅपिंग ड्रॉ केलं. समजले का? येस मॅम. येस मॅम. त्याच्यानुसार आपल्याला फायनल आउटपुट काय येणार मग हे प्लस हे म्हणजे y1 y0 y2 y2 y3 म्हणजे हे काय केलंय सिम्पली फायनल आपल्याला आउटपुट काढले. असं सुद्धा तुम्ही करू शकता इनकोडर मध्ये. हे एक्झाम मध्ये नाही लिहिलं तरी चालेल, फक्त इथपर्यंत लिहायचं. ओके मॅम जे A0 आणि A1 एक्सप्रेशन आहे ना, तर ते के मॅपिंग वरून काढले ना? हा, के मॅपिंग वरून काढले. आणि व्हीच इक्वेशन कशावरून काढले ओव्हरकम केले. म्हणजे काय केले हे प्लस हे एड केले. मग प्रत्येक वेळेस काय होणार 0 प्लस 0 म्हणजे काय केलं ह्यांनी फक्त 1 1 1 1 कन्सिडर केले. म्हणजे जरी तुमची हायेस्ट प्रायोरिटी जी आहे म्हणजे ह्याच्यावरून बघा वाय काय येणार हे प्लस हे प्लस हे प्लस हे घेतलं असं केलं. म्हणजे फायनल आपला आउटपुट घेतलं. म्हणजे टोटल इक्वेशन वरून आपण काय केलं एक इक्वेशन काढलं. म्हणजे सगळं चालू याच्यामध्ये y0 y1 y2 y2 ओव्हरऑल आउटपुट काढलंय. व्ही म्हणजे ओव्हरऑल आउटपुट. मग काय येणार 0 1 1 1 म्हणून काय केलं 1 1 आले म्हणून सिम्पली मी डायरेक्ट त्याला y0 y1 y2 y3 ऍडिशन मध्ये दिले. पण हे इक्वेशन जे आहे ते A1 A2 च तर आहे. ते व्हीचं अजून एकदा सांगतो का? व्हीचं इक्वेशन बघा, व्हीचं इक्वेशन काय केलंय फक्त व्ही इज इक्वल टू ओव्हरऑल इक्वेशन घेतलंय. म्हणजे ओव्हरऑल आपलं आउटपुट आलंय. मग y0 y2 y3 आणि y4 असतात. बरोबर, मग तिथं जिथं y0 चे इक्वेशन 1 आहे ते घेतलंय, y0 चं 1 y1 चं 1 y2 चं 1 आणि y3 ला 1. जिथे 1 आहे तेच करस्पॉन्डिंग आपल्याला आउटपुटला घेतलंय. ओव्हरऑल आउटपुट आहे हे, फक्त जिथं 1 आहे तिथं घेतलंय. म्हणजे हे नॉर्मल आपलं इनकोडर सारखं वर्क करतंय. म्हणून मी फक्त हे काय केलंय नॉर्मल इक्वेशन लिहिलंय. दिस इज द A1 A2 दिस इज द A0 आणि A1 हे आपलं प्रायोरिटी वरून झालं. आणि दिस इज द ओव्हरऑल आउटपुट म्हणून हे ते पण लिहिलंय. कळतंय, समजतंय का? येस मॅम. दिस इज द फायनल ऑफ इनकोडर आणि डिकोडर पार्ट तुमचा कम्प्लीट झालेला आहे. कुणाला काही डाऊट आहे मॅम त्याच्यामध्ये? प्रायोरिटी एन्कोडर आणि साध्या एन्कोडर मध्ये काय डिफरन्स आहे? हो का, प्रायोरिटी मध्ये कसं होतं तर 0 कन्सिडर होते. म्हणजे बघा आपण इक्वेशन मध्ये y बार लिहिलं होतं बरोबर. मग के मॅपिंग मध्ये ते काय केलं 0 आणि 1 कन्सिडर करून आपण ते लिहिलं. पण जे नॉर्मल असतं त्याच्यामध्ये फक्त 1 कन्सिडर केलं जातं आणि इक्वेशन लिहिलं जातं. प्रायोरिटी मध्ये मॅम जे हवंय ते कन्सिडर करू शकतो ना, 0 हवं असेल तर 0 आणि 1. बरोबर, म्हणजे त्याच्यामध्ये कसं होतं ओव्हर जे आपला नॉर्मल जे आहे इनकोडर जर समजा तुम्ही 0 दिला असेल तर तुम्ही कसं इक्वेशन घेणार नाही घेणार ना. मग ती ओव्हरकम करण्यासाठी आपण काय करतोय प्रायोरिटी इनकोडर यूज करतो. प्रायोरिटी एन्कोडर मध्येच डोंट केअर कंडिशन यूज होते ना, साध्या एन्कोडर मध्ये नाही. नाही होत, साध्या इनकोडर मध्ये होतच नाही. ओके, इथपर्यंत Okay. समजलं तुम्हाला? येस मॅम. वेट फॉर 1 मिनिट.
बघा लास्ट पॉइंट आहे ह्याच्यामधला तुमच्या सिलेबस मधला बफर म्हणून आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ट्राय स्टेटचा बफर यूज करू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये 3 स्टेट असतात. इनेबल पिन असते, एक हाय आणि लो असते. ज्यामध्ये तुम्हाला 3 स्टेट मिळतात. आता बघा ऑन इनेबल पिन त्याला कंट्रोल करत असते. त्याचं तुम्हाला हे दाखवते. दिस इज द डायग्राम ऑफ ट्राय स्टेट बफर स्विच इनेबल पिन. म्हणजे त्याच्यामध्ये कसं असते, ओपन आणि क्लोज ह्या 2 कंडिशन असतात. हे जर समजा इनेबल पिन तुमची 0 असेल तर ते ओपन सर्किट असते आणि दिस इज द क्लोज म्हणजे नॉट गेट असते. त्याला फक्त काय केलं जातं, इनेबल पिन कनेक्ट केली जाते. नॉट गेट सारखंच असते, सिम्पली त्याला इनेबल पिन कनेक्ट केलेली असते. तर आता इनेबल पिन मध्ये काय होणार आहे, जर 0 असेल तर सर्किट ते ओपन असणार आहे आणि जर तुम्ही त्याला 1 दिलेला असेल तर ऑब्व्हियसली ऑटोमॅटिकली ते 0 असणार आहे, म्हणजे क्लोज असणार आहे. म्हणजे जे आपल्याला इनपुटला दिलेले आहे ते आपल्याला आउटपुटला मिळणार. डिपेंड ऑन इनेबल पिन आपल्याला हाय किंवा लो मिळतं. ओके. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला ऍक्टिव्ह हाय कशाला म्हणायचं, हा ऍक्टिव्ह हाय ट्राय स्टेट बफर आहे. आता ऍक्टिव्ह हाय म्हणजे काय असणार आहे, ऑब्व्हियसली इनेबल पिनची 1 असताना काय होणार. आता बघा इथे डाटा इनपुट आहे आणि सिम्पली इनेबल पिन दिली आउटपुट आहे. इनेबल पिन जर 0 असेल तर आपल्याला 0 आपल्याला काय मिळतं, इनपुट हे 0 आहे आणि आउटपुट काय आहे, हाय आहे. म्हणजे इनेबल पिन 0 असताना आपल्याला आउटपुट हे काय मिळते, हाय मिळते. ओके. आणि जर समजा हे काय आहे, ऍक्टिव्ह स्टेट हाय मध्ये आहे, ऍक्टिव्ह हाय मध्ये आहे म्हणजे इनेबल पिन काय आहे, 0 आहे. लक्ष द्या इथं दिले आउटपुट इज इक्वल टू इनपुट, इनेबल इज इक्वल टू 1. दोन्ही जर 1 असेल तर त्यावेळेस ऑब्व्हियसली आपल्याला आउटपुट हे काय मिळते, हाय मिळते. इनेबल पिन ऍक्टिव्ह असताना काय मिळतंय, हे 0. म्हणजे तिन्ही स्टेट जर आपल्याला 1 असतील तर आपल्याला आउटपुट हे डेफिनेटली हाय मिळते. ओके. कळतंय. हे काय आहे, हाय झेड म्हणजे हाय झेड प्रेझेंट आहे इथं असं सुद्धा म्हणू शकता किंवा 0 आहे. ओके. आणि लास्ट बीट काय आहे, 1 आहे. म्हणजे 1 मीन्स हाय आहे, ऍक्टिव्ह आहे. म्हणजे 1 ला काय होणार, ऍक्टिव्ह होणार. जेव्हा तुमची इनेबल पिन 1 त्याच बरोबर इनपुट जर 1 असेल आणि आपल्याला आउटपुटला काय मिळणार, मग ऑब्व्हियसली आपल्याला 1 मिळणार. कळतंय. अदरवाईज इनेबल पिन 0 असल्यावर ऑन असणार की ऑफ असणार. इनेबल पिन जर 0 असेल तर त्यावेळेस ऑन असणार म्हणजे ओपन सर्किट असणार. त्यावेळेस फक्त तुम्हाला हाय झेड म्हणून जे एक पिन आहे ती फक्त तिथं प्रेझेंट असणार. ओके. त्यानंतर जर समजा तुमचं इनपुट जरी 1 असेल आणि इनेबल पिन जरी 0 असेल तर तुम्हाला हाय झेड हे फक्त इनेबल पिन तिथं आउटपुटला प्रेझेंट असणार. आता 0 काय आहे, 0 असेल कधी असणार आहे, जेव्हा इनेबल पिन 1 दिली तर आउटपुट आपल्याला काय मिळतं, जे इनपुटला दिले तेच मिळतं. म्हणजे 0 दिला असेल तर 0, 1 दिला असेल तर 1. जर तुमचं 1 दिलं असेल इनपुट आणि आपल्याला आउटपुटला जर 1 मिळत असेल त्याचा अर्थ होतो की ती स्टेट जी आहे ती ऍक्टिव्ह हाय स्टेट मध्ये वर्क करतोय. ते कळतंय. या समजलंय. हाय झेड म्हणजे हाय इम्पेडन्स तिथे प्रेझेंट असतो. हाय झेड, झेड मीन्स इम्पेडन्स. ओके. मॅम तिथं हाय झेड पण लिहिलं आणि 1 म्हणजे पण हाय आउटपुट ना, मग दोन्ही मध्ये काय डिफरन्स. इम्पेडन्स आहे इथं, झेड मीन्स इम्पेडन्स. जे इम्पेडन्स जे आहे ते तिथं प्रेझेंट असणार. इम्पेडन्सची काहीतरी व्हॅल्यू असणार आहे, मग हाय इम्पेडन्स तिथे प्रेझेंट असणार. इम्पेडन्स ऑब्व्हियसली हाय झाल्यानंतर तिथं परत करंट पास होणार का तिथे, म्हणजे आउटपुट सिग्नल पास होणार का इम्पेडन्स जर हाय असेल तर, ऑब्व्हियसली नाही होणार. त्यासाठी ते ऍक्टिव्ह हाय असं त्याला करू शकत नाही. त्यामुळे मग 1 असेल तर ऑब्व्हियसली ऍक्टिव्ह असतं ना. ऍट अ टाइम तुम्ही तरी बोला नंतर मी तरी बोलेल, कारण मला तुमचा आवाज ब्रेक होतोय, कळत नाहीये तुम्ही काय बोलताय ते. हाय झेड मीन्स इम्पेडन्स असते. इम्पेडन्स मीन्स लाईक ॲज अ ब्लॉकेज किंवा मग तुम्ही त्याला रेजिस्टन्स असं सुद्धा त्याला म्हणू शकता. रेजिस्टन्स सुद्धा म्हणू शकता इम्पेडन्स. कळतंय. जेव्हा तुम्ही 1 करता त्यावेळेस जो रेजिस्टन्स आहे तो निग्लिजिबल होतो. इम्पेडन्स किंवा तुम्ही काय म्हणू शकता, त्याला ब्लॉकेज म्हणू शकता. आता तुमच्या एखाद्या प्रोग्राम मध्ये एरर वगैरे असेल तर तुम्ही काय करता, ते हे करायचा प्रयत्न करता. तसं ते काय आहे, थोडक्यात ते ब्लॉकेज आहे. झेड मीन्स इम्पेडन्स मीन्स थोडक्यात ते इलेक्ट्रॉनिक्स मध्ये ते ब्लॉकेज सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. समजते. कळलंय का. जर दोन्ही 1 असतील तर इम्पेडन्स लो असते, त्यामुळे ते ऍक्टिव्ह हाय मध्ये येतं, म्हणजे ऍक्टिव्ह हाय स्टेट मध्ये जाते. यस समजले. आन्सर द्या पटकन.
समजलंय का? मॅम एखादं एक्झाम्पल घेऊन सांगता का? नाही समजत आहे. एक्झाम्पल म्हणलं तर मला आता कम्प्युटर मधलं समजल्यानंतरच कळेल. जर समजा आता बघा तुमच्याकडं सिम्पली एक्झाम्पल घ्या. रबर आहे. ओके, रबर मधून जर रबर मधून करंट पास होतो का? होतो का? नाही होत. का होत नाही? तर त्याच्यामध्ये रेजिस्टन्स जो आहे तो जास्त असतो. म्हणजे करंटला अपोज करण्याचा पार्ट तिथं जास्त असतो. बरोबर का? पण तेच अल्युमिनियम किंवा कॉपर मध्ये कसं असतं, कमी असतं. त्यामुळे तिथून काय होतं, करंट पास होतो. सिमिलर वे मध्ये इथं काय म्हणू शकता तुम्ही, हाय झेड म्हणजे झेड इम्पेडन्स जो आहे, म्हणजे ते सिग्नल पास होण्यासाठी जे पाहिजेत आपल्याला, जे जागा पाहिजे त्याला ब्लॉक केलेलं काम हे काय करतो, हाय झेड करतो. इम्पेडन्स तिथं, ते इम्पेडन्स कसं तयार होतं, तर तुम्ही ते डिव्हाइस मध्ये जे तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस यूज करतात त्याचा तो इम्पेडन्स असतो. त्यामुळे काय होतं, तो पुढे पास होत नाही सिग्नल. कळतंय? इथे आहे ते, म्हणजे थोडक्यात ते ब्लॉकेज किंवा त्याला अपोज करतो. जो सिग्नल येणार आहे इनपुटचा त्याला तो अपोज करण्याचं काम हे हाय इम्पेडन्स करतो. कळले? मॅम 0 असतानाच हा इम्पिडन्स असणार आहे का? हा, 0 असतानाच हाय इम्पेडन्स असणार आहे. आणि आणि मग 1 असताना आउटपुट मिळणारच नाही ना आपल्याला. आउटपुट मिळणारच नाही आपल्याला. जे हाय आउटपुट, जे सॉरी इम्पेडन्सला जे आपली व्हॅल्यू आहे ती आपल्याला आउटपुटला मिळणार. म्हणजे तिथं मिळणारच नाही, 0 मिळणार किंवा हाय इम्पेडन्स सुद्धा मिळणार असं म्हणू शकता तिथं. समजले? येस मॅम. आन्सर देत जावा, मला कळत नाही तुमचं समजलंय का नाही. आता हे तर काय म्हणले बघा, ऍक्टिव्ह हाय आहे पण इन्व्हर्टिंग आहे. आता इन्व्हर्टिंग का आहे, तर इथं काय लावले आपण, बफर लावले. बरोबर का? बबल लावले किंवा त्याला हे म्हणू शकता इन्व्हर्टिंग करतो. म्हणजे जो आपल्याला आउटपुटला सिम्पली ह्याच दिसत होतं त्याचा सिम्पली बार करायचा. म्हणजे कसं, जिथं 1 0 आहे तिथं बघा, इथं काय लिहिलंय, 0 दिलंय, मग आउटपुटला काय आलं, 1 आलं. 1 दिलाय म्हणून 0 आला. इथं इनेबल पिन 0 आहे, हे दोन्ही सेम राहते. कळते? इनेबल पिन जरी चेंज झाली तरी काहीच बदल नाही. 0 असेल तर त्यावेळेस काय होत आहे, हाय इम्पेडन्स येते. फक्त जे इनपुटला दिले 0 त्याचं 1 होते आणि 1चं 0 होते. इथं फक्त तेवढंच आहे चेंज. दिस इज द ऍक्टिव्ह हाय इन्व्हर्टिंग ट्रायस्टेट बफर. ते इन्व्हर्टिंगचा अजून एकदा सांगता का? इन्व्हर्टिंग मध्ये कसं होतं बघा, इन्व्हर्टिंग मध्ये काय होतं, एकच मिनिट. इन्व्हर्टिंग मध्ये कसं होतं, तर सिम्पली आपण काय करतो, इन्व्हर्टिंग म्हणजे काय, तर बबल. बरोबर, म्हणजे नॉट गेट सारखं वापरतो. आता जो आपल्याला आउटपुटला आलाय तो काय करतो, सिम्पली आपण त्याला 1 आलेला असेल तर 0 देतो आणि 0 आलेला असेल तर 1 देतो. फक्त बघा इनपुट जे आहे ते चेंज झाले. इनेबल पिन मध्ये काय चेंज झालंय का, दोन्ही मी खाली घेते, थांबा एकच मिनिट. बघा दोन्ही मी सोबत घेते. ओके, दोन्ही सोबत घेते. चेंज होते का मला फक्त सांगायचं. चेंज होते. हा, आता बघा इथं इनेबल पिन सेमच आहे, 0 0 1 1. त्याच्यानंतर इनपुट्स बरोबर पण सेम आहेत. काय आहेत, इनपुट्स 0 1 0 1 आहे. आता कुठे चेंज झालाय, फक्त बघा जे आउटपुटला इनेबल पिन 0 आहे म्हणल्यानंतर आउटपुटला आपल्याला जे इनपुटला आहे ते मिळतं. पण इथं काय मिळतंय, 0 आहे पण त्याच्या इन्व्हर्ट मिळते. बरोबर? येस मॅम. आणि 1 आहे तिथं 0 मिळते, म्हणजे जे आहे त्याच्या इन्व्हर्ट मिळते. दिस इज नथिंग बट द ऍक्टिव्ह हाय इन्व्हर्टिंग ट्रायस्टेट बफर. समजलं मॅम. आता इथे काय येणार, ऍक्टिव्ह लो ट्रायस्टेट बफर. सिम्पली तसंच जसं मगाशी होतं त्याच्या अपोजिट येणार. म्हणजे इनेबल पिन जर 0 असेल, पण बघा इन्व्हर्जन कुठं दिलंय, इनेबल पिनचं इथं इन्व्हर्जन दिलंय, त्यामुळे त्याला आपण काय म्हणतोय, ऍक्टिव्ह लो म्हणतोय. म्हणजे इनेबल पिन जरी 0 आली तर इथं काय होते, इथून जर 1 दिलं तर इथं काय येतं, 0 येतं, आणि 0 दिलं तर 1 येतं. दिस इज द बबल इन्व्हर्जन, त्यामुळे त्याला ऍक्टिव्ह लो म्हटले. आता इथे काय आहे, 0 0 आहे, म्हणजे इनेबल पिन काय दिली, बार दिलाय. इथं बघा सिम्बॉल मध्ये पण चेंज होते.
इथं सिम्पली इनेबल आहे, इथं इनेबल बार आहे. त्याच्यामुळे 0 0 असेल तर काय येतं, 0 दिले म्हणून 1 येतं आणि 1 दिले म्हणून 1 येतं आणि हायस्ट जे आहे ते सेमच आहे. सिमिलरली इथं पण ऍक्टिव्ह लो मध्ये इन्व्हर्टिंग आहे म्हणून काय केलंय, 0 चा 1 केलाय आणि 1 चा 0 केलाय. मी ते 1 झालं. असताना This is- इम्पिडन्स असेल ना. हा 1 असताना इम्पिडन्स असेल, कारण इथं काय केलंय आपण, इथं सिम्पली बार हे दिलंय, बबल दिलंय त्यामुळे. दिस इज द फायनल बफरचं इथं आपलं वर्किंग संपते. ऍक्टिव्ह लो, ऍक्टिव्ह हाय आणि त्याच्यामध्ये इन्व्हर्टिंग 2 आहेत. ऍक्टिव्ह लो इन्व्हर्टिंग, ऍक्टिव्ह हाय इन्व्हर्टिंग, एवढेच फक्त आपल्याला याच्यामध्ये पॉइंट्स आहेत. डिफरन्स सांगता का? डिफरन्स बघा, याच्यामध्ये कसं होईल, ऍक्टिव्ह लो आणि ऍक्टिव्ह हाय मध्ये काय होते, तर सिम्पली त्याला बबल दिलाय म्हणजे इनेबल बार दिला जातो आणि जेव्हा ऍक्टिव्ह लो असेल तेव्हा इनेबल पिन जरी 0 असेल तर आपल्याला इनपुट हे काय मिळतं, 0 किंवा 1 मिळतं. आणि तसंच ऍक्टिव्ह हाय मध्ये बरं का, ऍक्टिव्ह हाय मध्ये जेव्हा इनेबल पिन ही 1 असेल त्यावेळेस 0 आणि 1 हे आपल्याला इनपुट जे दिले त्याच्या अकॉर्डिंगली आउटपुट आपलं चेंज होतंय. आता इन्व्हर्टिंग मध्ये काय होतंय, जे आपलं ऍक्टिव्ह हाय मध्ये होतंय, ऍक्टिव्ह हाय इन्व्हर्टिंग मध्ये काय होणार, जर तुमची पिन जर इन्व्हर्टिंग मध्ये काय होणार, पिन जरी 1 असेल तरी आपल्याला 0चं 1 आणि 1चं 0 मिळतं. ऍक्टिव्ह लो मध्ये काय होणार, इनेबल पिन जरी 0 असली तरी इनपुट 0 असेल तर 1 मिळतो आणि 1 असेल तर 0 मिळतो. दिस इज द डिफरन्स. सिम्बॉल मध्ये तुम्हाला डिफरन्स कळून जाईल आणि आउटपुटला पण तसं आहे. समजतंय? येस मॅम. इथं आपला तुमचा चॅप्टर नंबर 3 हा पॉइंट इथं संपतोय. त्यातला फक्त एक पॉइंट राहिला BCD to 7 सेगमेंट डिस्प्ले, तो आपण नेक्स्ट लेक्चरला किंवा या लेक्चरला कंटिन्यू करूया. ओके, मग इथं आपला चॅप्टर 3 जो आहे तो संपतोय आणि नंतर नेक्स्ट चॅप्टर चालू करूया. ओके, वेट फॉर 1 मिनिट ओनली. ठीक आहे, तो पॉइंट आहे 7 सेगमेंट डिस्प्ले, जो की आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. म्हणजे त्याच्यामध्ये काय असणार आहे थोडक्यात तुम्हाला सांगते. BCD to 7 सेगमेंट डिस्प्ले म्हणजे BCD नंबर्स आहेत, त्याला फक्त आपण काय करायचंय 7 सेगमेंट मध्ये, म्हणजे 7 सेगमेंट म्हणजे काय 0 to 9 पर्यंत जे नंबर्स आहेत ते नंबर आपण डिस्प्ले करायचे. आता युजिंग आपण कशामध्ये केलं, ते कॅल्क्युलेटर यूज केलेला आहे किंवा कॅल्सी यूज करतो की नाही आपण. त्याच्यामध्ये बघा कॅल्क्युलेटर कसं असतंय, तर असे सेगमेंट मीन्स काय, जे आपण हे दिलेले असतात ABCD असे वेगवेगळे सेगमेंट्स दिलेले असतात, ते फक्त आपण ह्याच्यामध्ये लिहायचे. म्हणजे 0 जर लिहित असो, आपण पेंट मध्ये दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल. पेंट मध्ये दाखवते. ओके, स्टॉप शेअरिंग. हा, पेंट मध्ये बघा BCD to 7 सेगमेंट डिस्प्ले मध्ये काय करायचे आपल्याला, त्याच्यामध्ये 2 टाईपचे असतात, एनोड आणि कॅथोड.
जे डिस्प्ले जो आहे त्याला एनोड आणि कॅथोड जे हे असतात डायोड्स असतात ते कनेक्ट केले जातात. मग कॉमन कॅथोड आणि कॉमन एनोड कंटिन्यू हे करून आपण काय केलेलं असतं ते डिस्प्ले केलेलं असते. आता बघा आपण जर सिम्पली 0 लिहित असेल तर कॅल्क्युलेटर मध्ये कसं होतं बघा. हे अशा पद्धतीने तुम्ही बघितले कॅल्क्युलेटर वरती. मग इथे काय म्हणतो आपण याला कन्सिडर करूया ए, याला बी, याला सी असते, हे डी, ई, एफ आणि जी. ओके, हे आहे 7 सेगमेंट डिस्प्ले. आता 7 सेगमेंट म्हणजे काय 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 7 सेगमेंटचा डिस्प्ले आहे. 7 सेगमेंट यूज करून आपण एक डिस्प्ले तयार करतोय. डिस्प्ले म्हणजे याच्यावर ब्लिंक होते काय. आता जर समजा तुम्हाला 1 लिहायचं असेल ओके तर 1 कसं लिहू शकता तुम्ही बी आणि सी सेगमेंट काय होते डिस्प्ले होते इन अ कॅल्सी. किंवा तुम्ही कॅल्क्युलेटर जर ओपन केला असेल तर बघा 1 जर लिहायचं असेल तर बी आणि सी जो आहे सेगमेंट तो डिस्प्ले होतो. तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटला किंवा आमच्या डिपार्टमेंटला कधी आलात तर तिथं बघा 7 सेगमेंट किंवा असा एखादा डिस्प्ले असते. त्या डिस्प्लेवरती पर्टिक्युलर सेगमेंट जर तुम्ही ऑन करायचं असेल त्यासाठी तुम्ही हे यूज करू शकता. आता 2 कसं लिहिणार सांगा मला. 2 असं असतंय बरोबर. सॉरी असं दिस इज अ 2 बरोबर. मीन्स काय होणार इथं ए, दिस इज बी, दिस इज जी, दिस इज ई अँड दिस इज डी. हे जे सेगमेंट आहेत ते ऑन व्हायला पाहिजे बरोबर. देन काय येणार 3 कसं आहे असं, त्यानंतर कसं येणार असं. ओके म्हणजे इथं ए, बी, सी, डी आणि जी. दिस इज द 3. 4 कसं येणार असा असा आणि असा. ओके 4 कसं येणार मग दिस इज द 4. आता काय येणार मग इथं एफ, जी, सी एवढे येणार इथं जे की ऑन पाहिजे. 5th कसं येणार मग 1 2 3 4 5 मीन्स काय येणार ए, एफ, बी आणि डी. सॉरी सी आणि डी. बी वरती झालेला आहे सी आणि डी. तसं 6 कसं येणार मग पण येणार ना जी पण ना मॅम जी जी पण येणार ना? हे जी राहिलं माझ्याकडून. आता 6 कसं येणार दिस इज द 6. ओके देन काय येणार मग इथं ए, एफ सी, डी, ई, एफ, जी. 7 कसं येणार मग सिम्पली असं मीन्स काय येणार 1 2 3 मीन्स ए, बी बी आणि सी. 8 कसं येणार सांगा मग 8 मीन्स सगळेच येणार. ओके बरोबर का सगळे येणार की नाही. यस मॅम यस मॅम मग 9 कसं येणार मग सांगा मला. दिस इज 9. ओके मग काय येणार ए, ए बी सी, डी, जी एफ आणि जी जी असं येणार. ओके आता हे झालं सिम्पली. 0 ला काय येणार फक्त 0 ची जी आहे जी आहे ती नाही येणार. ए बी सी डी ई एफ पर्यंत येणार. हे आपण काय करायचं 0 to 9 पर्यंत हे डिस्प्ले करायचं युझिंग कॉमन कॅथोड आणि कॉमन एनोड. आता कॉमन कॅथोड आणि कॉमन एनोड मध्ये काय करायचं जे कॉमन एनोड पॉइंट्स आहेत झिनर डायोडचे ते काय करायचे एका कनेक्टर लाईन करायचे आणि जे कॅथोड मध्ये करायचं असेल तर कॅथोड जे पॉइंट आहे ते एका याच्यामध्ये कनेक्ट करायचे सिरीज मध्ये. ते तुम्हाला ते मी नेक्स्ट लेक्चरला सांगते. ओके इथपर्यंत समजलंय. बेसिक इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला. यस मॅम समजली. ओके मग अटेंडन्स द्या आणि नेक्स्ट लेक्चरला तेवढा 1 पॉईंट झाला की आपला 3rd चॅप्टर जो आहे तो संपतो.